हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एस के जी लर्निंग अकॅडमी। आज आहे 19 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, विंग्स इंडिया 2024ची सुरुवात कुठे करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हैदराबाद। हैदराबाद येथे विंग्स इंडिया 2024ची सुरुवात करण्यात आलेली आहे। तर विंग्स इंडिया 2024 आशियामधील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विमानन कार्यक्रम आहे विंग्स इंडिया 2024 आणि याचा आयोजन जे आहे हैदराबादमधील बेगमपेट विमानतळावर करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलेलं आहे। या कार्यक्रमाची थीम आहे अमृतकाळामध्ये भारताला जगाशी जोडणे। सहयोग आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्या देशातील विमान आणि हेलिकॉप्टर आणि विमानांचे प्रदर्शन केले जाणार आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमात 100पेक्षा अधिक देशांचे 1500पेक्षा अधिक प्रतिनिधी आणि 5000 व्यापार प्रतिनिधी भाग घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। या कार्यक्रमाचे आयोजन 21 जानेवारीपर्यंत हे असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। बारामला स्टेडियमचे नाव बदलून बिपिन रावत स्टेडियम असे करण्यात आले आहे। हे स्टेडियम कोठे आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जम्मू आणि काश्मीर। जम्मू काश्मीरमध्ये हे स्टेडियम आहे बारामला स्टेडियम आणि याचं आता नाव बदलून बिपिन रावत स्टेडियम असं ठेवण्यात आलेलं आहे। तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या बिपिन रावत स्टेडियमचे उद्घाटन केलेलं आहे। उत्तर काश्मीरमध्ये असलेल्या बारामुळा स्टेडियमचं जे नामकरण आहे बिपिन रावत स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे। बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यामध्ये विविध पदांवर उत्तर काश्मीरमध्ये सेवा केलेली आहे। 2021मध्ये जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूमधील कुन्नूर येथे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ या स्टेडियमला त्यांचे नाव हे देण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारी 2022मध्ये कोणत्या राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे 3 राज्य ठरलेले आहेत, गुजरात, कर्नाटक आणि केरळ। तर स्टार्टअप क्रमवारी जी आहे 2022 रिपोर्ट जाहीर केलेला आहे उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने। या अहवालामध्ये केरळ, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे। तर टॉप परफॉर्मिंग राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा यांचा क्रमांक लागतो। लीडिंग राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो। याचा प्रमुख उद्देश राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करणे हा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। आसाम वैभव 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, रंजन गोगोई। आसाम वैभव 2023 पुरस्काराने सन्मानित यांना करण्यात आलेला आहे। रंजन गोगोई भारताचे माजी पूर्व न्यायाधीश होते आणि यांना हा आसाम वैभव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। या पुरस्काराचं स्वरूप एक प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्र आणि रोख 5 लाख रुपये असं आहे। रंजन गोगोई भारताचे माजी मुख्य न्यायाधीश पद सांभाळणारे पूर्वोत्तर भागातील ते व्यक्ती होते। पुढचा प्रश्न पाहूया। कोणती कंपनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, LIC ऑफ इंडिया। LIC ऑफ इंडिया ही कंपनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मूल्यवान कंपनी बनलेली आहे। भारतीय जीवन विमा निगम अर्थात LICने भारतीय स्टेट बँकला मागे टाकत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मूल्यवान कंपनी बनण्याचा मान मिळवलेला आहे। LICचे बाजारमूल्य आता 5.8 करोड लाख रुपयांच्या वरती पोहोचलेलं आहे। तर SBIचे बाजारमूल्य सध्या 5.62 लाख करोड इतके आहे। LICने आर्थिक वर्ष 2023-24च्या 6 महिन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। LIC भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी तसेच देशातील सर्वात मोठी गुंतवणूक करणारी कंपनी आहे। तर LICची स्थापना झालेली आहे 1 सप्टेंबर 1956। मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि अध्यक्ष आहेत सिद्धांत मोहंती। पुढचा प्रश्न पाहूया। मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, वीरा राणा। वीरा राणा यांची मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर वीरा राणा या मध्य प्रदेश राज्याच्या दुसऱ्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहेत। 1988 तुकडीच्या त्या IAS अधिकारी आहेत आणि त्यांची आता मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे 1960 तुकडीच्या IAS अधिकारी असलेल्या निर्मला बुच या मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या। तर मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी यांची नियुक्ती झालेली आहे। मध्य प्रदेश स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956। राजधानी आहे भोपाल। मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल। पुढचा प्रश्न पाहूया। महतारी वंदन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, छत्तीसगड। छत्तीसगड राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे महतारी वंदन योजना। महतारी वंदन योजना ही एक महिलांसाठीची योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून दरमहा राज्यातील महिलांना 1000 रुपये प्रदान केले जाणार आहेत।
या योजनेचा लाभ घेणारी महिला ही छत्तीसगड राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 23 ते 60 वर्ष आवश्यक आहे. तसेच महिला विवाहित असणे देखील आवश्यक आहे. महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 रुपयांपेक्षा अधिक नसावे. या योजनेचा लाभ विधवा महिला तसेच अनाथ आणि परित्यक्त्या महिला देखील घेऊ शकतात. पुढचा प्रश्न बघूया. केंद्र सरकारने 2023पर्यंत रस्ते दुर्घटनेत होणाऱ्या आकस्मिक मृत्यूंचे प्रमाण किती टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 50%. केंद्र सरकारने 2030पर्यंत रस्ते दुर्घटनेत जे अपघात होतात त्यामध्ये आकस्मिक मृत्यूंचे प्रमाण 50%ने कमी करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. तर केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की केंद्र सरकारने 2030पर्यंत देशातील रस्ते अपघातात आकस्मिक होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 50%पर्यंत कमी करण्याचा निश्चय केलेला आहे. भारतात प्रत्येक तासाला रस्ते अपघातामध्ये 53 लोक जखमी तर 19 लोक मृत्युमुखी पडत असतात. रस्ते परिवहन आणि राज्य महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार 2022मध्ये भारतात रस्ते दुर्घटनांची संख्या 12%ने वाढून 4.6 लाखपेक्षा अधिक ही झाली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 9व्या भारत विज्ञान महोत्सव 2023चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए हरियाणा. हरियाणामध्ये या 9व्या भारत विज्ञान महोत्सव 2023चे आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तर भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आहे 2023 आयोजन करण्यात आलेलं आहे हरियाणामधील फरीदाबाद येथे 17 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कार्याचा गौरव करण्यासाठी हे महोत्सव भरवण्यात आलेला आहे. ही भारतातील सर्वात मोठा विज्ञान महोत्सव आहे. 2015पासून याचे आयोजन हे करण्यात येत असतं. या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम आहे अमृत काळामध्ये विज्ञान आणि प्रौद्योगिकी सार्वजनिक आउटरीच. तर हरियाणा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. हरियाणा स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 5 शतके मारणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए रोहित शर्मा. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 5 शतके मारण्याचा विक्रम केलेला आहे आणि जगातील हा पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. या अगोदर सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावे 4 शतकांचा विक्रम होता आणि रोहित शर्माने आता 5 शतके मारत हा विक्रम मोडीत काढलेला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ही कामगिरी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या नदीत सौर ऊर्जा संचलित नाव सुरू केली जात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी शरयू नदी. शरयू नदीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सौर ऊर्जा संचलित नाव सुरू केले जाणार आहे. तर अयोध्येतील सरयू नदीवर सौर ऊर्जा संचलित नाव सुरू केले जाणार आहे आणि या नावेची निर्मिती जी आहे UPENDA म्हणजे उत्तर प्रदेश न्यू रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने केलेली आहे. 30 यात्रेकरूंची क्षमता असणारी ही नाव नवाघाट या ठिकाणून संचलित होणार आहे. अयोध्या शहराला एक आदर्श सौर ऊर्जा शहर म्हणून ओळख प्राप्त करून देणे आणि टिकाऊ परिवहनाला प्रोत्साहन देणे याची ही सुरुवात मानली जाते. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.